तर आता आपण बोलूया डॉक्टर प्रसन्न परांजपेशी. नाडी परीक्षेचं काय महत्व आहे? तर नाडी परीक्षा आहे ना ती आयुर्वेदात वेगळी, ते वातपित्त कफ म्हणतात. संजीवनमध्ये आपण वातपित्त कफ ज्याच्यातून निर्माण झालं ही जी 5 एलिमेंट्स आहेत ती आपण गृहीत धरतो आणि त्याच्यावर आपण 4 बोटांनी आपण बघितलं तर एकच पल्स रेडियल पल्स आहे, पण आपण इथे वेगळं पल्सेशन मिळतं, इथे वेगळं मिळतं, इथे वेगळं मिळतं. राईट. तर ते वेगळं वेगळं आहे. मग फिजिक्स त्याला उत्तर देऊ शकत कारण तिथूनच आलेलं एकाच आर्टरी मधून कुठे ब्लॉक नसताना आलेलं, पण पल्सेशन्स व्हॉल्युमेट्रिक चेंजेस आहेत. तर तुपामुळे आपण नाकात घातलं किंवा लहान मुलांना दिलं तर आता आपलं जे तूप आहे आपण त्याच्यात ए आणि बी विटॅमिन खूप जास्त आहे असं अशा प्रकारे करतो. बरोबर. त्याच्या विरजणात आपण औषधं घालतो त्याच्यामुळे ते सिद्ध होतं, पण त्याचा वास राहत नाही आपल्या टेक्नॉलॉजीमुळे. त्यामुळे लहान मुलांपासून ते आवडीने खातात आणि त्यांनी कॅल्शियम चांगलं राहतं. सकाळी उठून घ्यायचंय आपल्याला माहिती नाही आपण काय आपल्यावर युपीचे संस्कार आहेत, सगळ्या वेगवेगळ्या पुढी लोकांचे खूप संस्कार आहेत, ते सकाळपासून खातात. हो. 5 ते 15 ml खायला हरकत नाही संपूर्ण दिवसात, मग ते बरोबर आहे. आणि सकाळी उठून जर खाल्लं